टप्प्याटप्प्यानं जायचंय. आसन म्हणजे काय? योगाची आसनं आहेत. योगाची आसनं केल्यानंतर जसं आता ते रामदेव बाबा करतायत आहे का नाही. मग त्या टप्प्याटप्प्यानं पायरी पायरीनं आपण गेल्यानंतर आसन झाल्यानंतर प्राणायाम आहे. प्राणायाम नंतर प्रत्याहार आहे. प्रत्याहार म्हणजे काय? इंद्रियाचा प्रत्याहार करायचा आहे. एक एक इंद्रियाला म्हणजे आता विचार करा बरं का. आता हा प्रत्याहाराचा विषय आपण एक उदाहरण घेऊ बरं का. आता तुम्ही रावरी फॅक्टरीच्या स्टँडवरून चालले आणि तो पावड्याचं दुकान आहे ना एक अलीकडं त्या देवळीच्या चौकात. तुम्ही रस्त्यावरून चालता चालताय ना, आमचे सचिन भाऊ काय म्हणत असतात, आता लय वास येतो बरं का. काय होतो? आता लय वास येतो. वास घेतला कोणी? नाकाला घेतला का नाही? पण ती इतकं प्रामाणिक इतकं प्रामाणिक इतकं प्रामाणिक त्याच्यासारखं एकही इंद्रिय प्रामाणिक नाही. कसं सांगू का तुम्हाला? त्यानं जसं घेतलं ना तसंच सांगतं. ती जसं घेतलं तसंच सांगतं. बाकी त्याच्यात अजिबात बदल करीत नाही. डोळ्यानं पाहून या टायमाला ते त्याचं अनेक प्रकारे विवरण करीन. असं होतं तसं होतं अमकं होतं तमकं होतं. हातानं पाहून तो एका टायमाला आकडं तिकडं वाकडं काही करीन. मनानं सुद्धा तसं काही करीन. पण नाक अशी वस्तू आहे, जसा सुगंध घेतला, गुलाबाच्या फुलाचा सुगंध घेतल्यानंतर तुम्हाला ते गुलाबाच हेच सांगणार, ते जडू सांगणारच नाही. असं एक इंद्रिय पण त्याच्यावरच विश्वास नाही. मग हे जे चालतंय ना हे कशावर चालू आहे? हाय कोणाचं लक्ष? अरे लक्ष लावून राहा गोविंदुगा, किंवा मन पवनाचे लावून या दोर, किंवा फुटकाची विना त्याला दोन तारा, गाडीयर धरा पंढरीच्या हाय वासुदेव कधी काय करतोय? तो फेरा करतोय, येतोय जातोय. पण लक्ष लावून राहा गोविंदुगा. जर ते आत आलं आणि बाहेरच गेलं नाही तर राम नाम सत्य, किंवा बाहेर गेलं ना आत आलंच नाही तर. पण लक्षात आहे का कुणाच्या? अरे हे आत जाणं बाहेर येणं एवढंच जीवन आहे. नाही तर कोण म्हणतंय आम्ही एवढं जगलो तेवढं जगलो. अरे एवढंच कळून घे, तुझं चित झाल्याशिवाय राहणार नाही. तू त्या समाधीपर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही. एवढी एक गोष्ट जर कळली ना तर लय भाग्य. मग प्राणायाम, प्रत्याहार, धारणा आणि नंतर ध्यान आणि 8वी समाधी. मग त्या समाधीपर्यंत पोहोचण्यासाठी ह्या सगळ्या पायऱ्या पास करीत जावं लागणार. आणि ह्या पायऱ्या पास झाल्याशिवाय, जसं तुम्हाला 12वी पर्यंत शिक्षण करायचंय तर तुम्हाला बालवाडीत जावंच लागणार. का तुम्हाला डायरेक्ट 12वीचे पेपर देता येतील का? येऊच शकत नाही. तुम्ही देऊ शकत नाही. तुम्हाला टप्प्याटप्प्यानं तिथपर्यंत पोहोचावं लागेल, तेव्हा समाधी लागणार. म्हणून ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणावर
आठवे समाधीचे अंग आले तूज पुढे मुक्ताबाई. आता तू ह्या सर्व गोष्टी अवगत केलेल्या आहे आणि तू आज समाधी अवस्थेपर्यंत पोहोचलेली आहे. आणि या समाधी अवस्थेला पोहोचल्यानंतर आता तुला कशाचीही चिंता करण्याची गरज राहिलेली नाही. याच्यासाठी पुढं ही समाधी अवस्था काय आहे, ही समाधी अवस्था म्हणजे काय आहे, याच्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांनी आणि पुढचा जो एक दृष्टांत दिलाय का शंकर भगवान. तुम्ही कोणत्याही फोटोकडे बघा, शंकर महाराजांच्या, शंकर भगवानाच्या फोटोकडे बघा, ते कायम डोळे झाकलेले असतात, उघडे असतात. हा, झाकलेले डोळे असतात का नाही? असे उघडे डोळे असताना एखादा शंकराचा फोटो तुम्ही पाहिलाय का माऊली? मिस्त्री तुम्ही पाहिलाय का? नाही ना पाहिला. मग ते काय करतात हा प्रश्न आपल्याला पडणं हे साहजिक आहे. काय आपल्याला तर पडतच नाही, काय आपल्याला पडतच नाही, हे आपलं दुर्भाग्य आहे का? आपला हा अवगुण म्हणा किंवा आपली ही चूक म्हणा. पण हा प्रश्न पार्वतीला पडला. पार्वती माता शंकर भगवानाला बोलते का तुम्ही देवांचे देव महादेव, अहो तुम्ही एवढी मी रूपवान एवढी सुंदर असताना तुम्ही केव्हाही बघा डोळे झाकलेले का असतात तुमचे? तर भगवान शंकरांनी असं सुंदर उदाहरण दिलं का मी त्या देवाचं भजन करतोय. हरी 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 मंत्र हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणा तिजे वाचा तया मोक्ष. सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. पण हे कळून घेणं फार गरजेची गोष्ट आहे बरं का माऊली. हा म्हणायचा विषय नाही. हरी 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 पहिला हरी कळून घ्यावं लागेल का नुसतं हरी हरी म्हणायचंय. आता आपण म्हणताना काय म्हणतो? राम कृष्ण हरी, बरोबर. राम म्हणल्यानंतर कोण आठवतो?
धनुष्यबाणवाला, एक पत्नी, एक बाणी, एक वचने, दशरथ नंदन, आठवतो का नाही? कृष्ण म्हणल्यानंतर अरे त्यांना आगाध अशा लीला केलेला, नटखट, मुरली वाजवणारा, मोराचा पिसरा, वाकडा तिकडा उभा राहणारा, आठवतो का नाही? मग हरी म्हटल्यानंतर काहीतरी आठवायला पाहिजे का नाही? काय आठवतंय सांगा ना मग. ही तो गोष्ट कळून घ्यावं लागेल ना, यालाच ज्ञानबाची मेक म्हणत्या. पण इथपर्यंत पोहोचायला कोणाची तयारीच नाही. नक्की तोंडवाशीतून म्हणतो हरी हरी हरी, मंत्र हा शिवाचा. अरे शिवाचाच आहे ना, आम्ही कुठं म्हणतो शिवाचा नाही. पण म्हणती जे वाचा तया मोक्ष. पण ही वाचा म्हणते का तसं? म्हणत नाही ना. ज्ञान गुण गंभीर आणि निवृत्तीने दिले माझे हाती. कसं? अरे ते परंपरेनं तू माझ्यापर्यंत आले. नुसतं तो म्हणतो म्हणून नाही, त्यानं माळ घातली म्हणून मी घालायची नाही. अरे किती का जणांनी घातल्या आणि किती का उतने पातने पडलेत आतापर्यंत. माझ्या बरोबर ज्यांनी घातले ना ते कुठं आहेत तेच सुद्धा माहित नाही आज. आणि आता टाका टाका पाहत काय हे तर कीर्तन करायला लागलं रे. अरे तू दम धर ना इथं. हे घाईचा विषय का? इथं संभाळ माहिती तुम्हाला? संभाळ आपल्या गावचे रावजी बाबाजीत असते बघा. त्याला किती काड्या असतात? 2 काड्या असतात. एक कशी राहती वाकडी आणि एक कशी राहती सरळ. ती एक सरळ काडी ना ती एकाच ठिकाणी चालती कायम, आणि ती वाकडी मात्र आहे ना ती भाकडांग बदडांग भाकडांग बदडांग आदल बदल करीत राहती. जमन का असं? अरे ती काय म्हणती हेच खरं, हेच खरं, हेच खरं. त्या वाकड्या काडी सारखं जमणार नाही. हे खरं ते खरं, हे खरं ते खरं, असं कसं काय जमन? नाही, हेच खरं. जीव गेला तरी चालत, हेच खरं. सत्य सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. काय घडीत नाही तर मग विठ्ठले. अरे अशी कधी कधी मजा वाटते ना. आता आपण ते प्रसाद नगरच्या कार्यक्रमात बोललो होतो ती गोष्ट. वाराला भक्ती बदलते हो, वाराला. होय ना महाराज, शिंदे महाराज, वाराला भक्ती बदलणारे लोक आहे. रविवारी कोणाची भक्ती करत तुम्ही? सोमवारी, मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी, शुक्रवारी, संतोषी माता, शनिवारी आणि रविवारी परत. आणि मग तू करा बरं येड लागलं होतं का? एक राहू आम्ही काय करावं लागेल? एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही आता. तेव्हा आपुला तो एक देव करुणे घावा, तेने विना जीवा सुख नव्हे. आता त्या प्रमाणावरून थोडस आपलं गेलं लांब लांब हे काय. मग तुम्हाला जर हरी 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 हा कळायचा असेल तर कसं जावं लागेल? इथंच जावं लागेल ना, का दुसरीकडे जाऊन उपयोग आहे? अरे ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातला तुम्ही कोणताही अभंग घ्या, त्याच्यातून हरीच निघत आहे. आणि हरी म्हणल्याशिवाय पर्यायच नाही. पण हरी कुणी म्हणतच नाही. हरिपाठात आपण पण 8 दिवस हरिपाठ केला. मग आता हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, आणि पाठीमागचा काय म्हणतो? पुण्याची गणना कोण करी? मग मला सांगा याच्यातला हरिमुखे म्हणला कोण? मोठा प्रश्न आहे. बरोबर महाराज पहिला काय म्हणतो?
हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. कोण? मागच्याला तुम्हीच म्हणा. आणि तो मागचा ते हरिमुखे म्हणत नाही, तो काय म्हणतो? पुण्याची गणना कोण करी. अरे दोघांच्या तावडीतून हरी म्हणायचा सुटला ना. मग हरी म्हणायचा असेल तर तुम्हाला त्या संतांना शरण जावं लागेल, त्या परंपरेने यावं लागेल, तर ते जमणार आहे. म्हणून शंकर भगवान आणि पार्वती यांचा हा संवाद चालू आहे. आपण थोडं बाजूला गेलो होतो आणि या संवादात तर शंकर भगवान काय म्हणतात? मी त्या भगवंताचं किंवा त्या देवाचं भजन करतोय. तर पार्वतीला प्रश्न पडला. पार्वती माता म्हणते की तुम्ही एवढे देवांचे देव आणि तुम्ही कुणाचं भजन करता? भजन करी महादेव, विचारलं तर शंकर भगवान काय म्हणतात की मी त्या रामाचं भजन करतो. आणि रामाला जर विचारलं तर राम काय म्हणतो? मी त्या भगवान शंकराचं भजन करतो. है की नाही? मोठा मोठा प्रश्न आहे हा. हे समजून घेतल्याशिवाय परमार्थच कळू शकत नाही. मग जर हा परमार्थ आपल्याला कळावा असं वाटत असेल तर त्या नित्य नियमानं आपल्याला त्या पायरी पायरीनं जावं लागेल. आणि तो प्रकार त्या नदीच्या किनाऱ्यावर शंकर भगवान पार्वती मातेला म्हणतात, तुला जर ही गोष्ट कळून घ्यायची ना तर तुला हा एकांतात यावं लागेल. हा लोकांतातला विषय आहे का? परमार्थ हा लोकांतातला विषय आहे का? नाही. ताईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत आळवावा. आळवायला सांगितलंय बरं का, एवढावा नाही सांगितलं, आळवायला सांगितलंय. नाही तर आपलं इवळणच चालू आहे. आता हे काय चालू आहे? ही दंडीची नुसती. पण आळवायला तुम्हाला एका ठिकाणी बसावं लागेल. एका ठिकाणी बसल्याशिवाय तो आळवताच येत नाही. आवडीने भावे हरिनाम घेसी मग तुझी चिंता त्याशी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, लक्ष्मीचा असे. या न्यायाप्रमाणे शंकर भगवान आणि पार्वती माता नदी तीरावर गेले. आणि नदी तीरावर गेल्यानंतर ते गुह्य ज्ञान, ते समाधीचं ज्ञान शंकर भगवानाने आणि पार्वती मातेला दिलं. आणि पार्वती मातेला काय लागली? समाधी लागली. एक येडपट आमच्या गावात आलं बरं का. एक येडपट आमच्या गावात आलं आणि ते काय म्हणलं माहितीये का? पार्वती माता झोपली म्हणे. कीर्तनकार, पार्वती माता झोपली का? अरे अभ्यास कर सुंदर्या आणि मग सांग जगाला. अगोदर इथं केले मग सांगितले. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. तुकाचा खोनिया सांगे मज अनुभव आहे अंगे. काही मनामनीचा विषय का? अरे तुला जर त्या गोष्टीचा अनुभव असेल ना तरच बोल, नाही तर बोलू नको, नाही तर गप घे. मौन येणं सगळ्यात मोठं शस्त्र आहे. जर माहिती नाही ना त्याच्यावर चिंतनच करायचं नकोस, तो विषयच नको. पण खरोखर तुला जर अभ्यास करायचा आहे, तुला जर समाज घडवायचा आहे, तुला जर समाजाला प्रबोधन करायचं आहे तर तुला अभ्यास करावा लागेल पाहिजे. का कोणाचं ऐकायचं सांगायचं का? नाही जमणार.
तुला अनुभव घ्यावा लागेल त्या गोष्टीचा. महाराज गुळ गोडे, गुळ गोडे खाऊन का पाहू. किती दिवस ते गुळगोडे म्हटल्यानंतर कळत. अरे कळूच शकत नाही. तो खाल्ल्याशिवाय गुळ गोड आहे का कडू हे कळूच शकत नाही. तसं परमार्थ आहे गोड आहे. पण गंमत काय झाली माहितीये का, लिंबाच्या झाडाला किती साखरेचे पोते घातल्यानंतर लिंबोळ्या कडू गोड होतील. नाही ना. तुकाराम महाराजांनी इतका भारी एक अभंग लिहिलेला आहे. निंबाची झाडा साखरेचे आळे, निंबाची झाडा साखरेचे आळे, निंबाच्या झाडा साखरेचे आळे, बीज तैसे फळे येती तया. निंबाच्या झाडा साखरेचे आळे, बीज तैसे फळे येती तया. करिता नो हे नीट. आता हे एखादं कुत्र आहे. करिता नो हे नीट, स्वानाचे हे पूस, खापरा परीस लोहबरा. कुत्र्याचं शेपूट नळकंडीत घातल्यानंतर किती दिवसांना सरळ होईल? होईल का महाराज? अरे होऊच शकत नाही. त्याचा स्वभाव काय आहे? नळीतून काढा तुम्ही, महिना नाही 2 महिन्याचं बांधून ठेवा आणि नळीतून काढा, ते वाकडच राहणार. करिता नोहे नीट, स्वान म्हणजे कुत्र, कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होणार नाही. करिता नोहे नीट, स्वानाचे हे पूस, खापरा परीस लोहबरा. खापर होण्यात काही मजा आहे का? अरे परीस जर भेटलाय ना तुला, तर तू लोखंड होय ना. परीसाचं काम काय आहे? लोखंडाच्या वस्तूचं सोनं बनवणं. आणि मग तुम्ही खापराला परीस लावल्यानंतर, पण आपण खापर होऊन बसलो ना. अरे लोखंड होय, भांगार होय, सोनं होऊन जाईल. आणि इथं परमार्थात आल्यानंतर भांगाराच व्हावं लागत. पण इथं काय झालंय? खापरच जास्त झाले. खापर फुटल्यानंतर आहे ना त्याची इतकी हाले का तर त्या सांगायला आपल्याकडे वेळ पण नाही. त्याचा शेवटपर्यंत माती होईपर्यंत तिची चुराडा चुरीची. ठिकरे खेळले का नाही ताई तुम्ही कधी? हा, कदमदानी ठिकरे खेळले का नाही? ठिकर पाणी खापराचे होते ना, फार त्याची माती होईपर्यंत त्याची हाले. खापर होऊ नका. एका वेळेस लोखंड व्हा. लोखंड झाल्यानंतर त्याचं जर परिसाशी संबंध आला तर निश्चितपणानं सोनं होऊन जाईल. तस शंकर भगवान आणि पार्वती माता यांचा तो संवाद, ते गुह्य ज्ञान, ते समाधीचं ज्ञान त्या पार्वती मातेला शंकर भगवानाने दिलं. आणि ते कुणी ऐकलं? चोरून मच्छिंद्रनाथानं ऐकलं. कोणाच्या पोटात? माशाच्या पोटात होते. मग ती गोष्ट अशी झाली अभंगाच्या दुसऱ्या.
गुह्य ज्ञान पार्वतीसी दिले, मच्छिंद्राला दिले हेचे ज्ञान. पण ते ज्ञान मच्छिंद्रनाथानं त्या मच्छाच्या पोटामध्ये चोरून ऐकलं होतं. फलद्रूप झालं का? नाही. ते सुद्धा त्यांना गुरुमुखातूनच घ्यावं लागलं. मग आपल्याला होईल का? ज्ञानेश्वरीत नाही का लिहिलेलं? ते भागवतात लिहिलेलं नाही का? ते अरे कोणत्या ग्रंथात नाही लिहिलेलं? सगळ्या ग्रंथात लिहिलेलं आहे. पण कोणाच्या मुखातून घ्यावं लागेल ते? अरे गुरुमुखातून घेतल्याशिवाय त्याचा उपदेशच होऊ शकत. कोणाला माहित नाही ब्रह्माचं नाव, कोणाला माहित नाही हरीचं नाव. ज्यानं ज्ञानेश्वरी वाचली ना त्याला हरीचं नाव माहितीच आहे. पण ते गुरुमुखातून घेतल्याशिवाय ते फलद्रूप होणार नाही. मग ते मच्छिंद्रनाथाने ऐकलं. मच्छिंद्राला सुद्धा तेच भेटलं, पण गुरुमुखातून भेटलं. मच्छिंद्रनाथांनी पुढं काय केलं तर ते मच्छिंद्रनाथांनी मच्छिंद्राने दिले गोरक्षाचे मच्छिंद्राने मच्छिंद्रनाथाने ते चौरंगीनाथाला दिलं. आणि चौरंगीनाथानं काय केलं म्हणून तर ते चौरंगीनाथाने गैनी प्रति उपदिशिले, गह्यने प्रसादे निवृत्ती दातार, मग ज्ञान देव सार चोजविले. गैनीनाथानं ते आपल्यापर्यंत माऊलीच्या रूपानं आणून पोच केलं. पण असे म्हणणारे ना लय आहेत बरं का, पण समजून घेणारे कमी आहेत. कोणाला जरी विचारलं ना माऊली माऊली म्हणून तर लय खुदखुदल्या होत्या. पण माऊलीच्या पायावर पाव ठेवून चालायला मग कष्ट आहे की नाही? कोणाला विचारा, काय वारकरी बाबा, काय वारकरी बाबा. नाही वारकरी म्हणायला सोपं वाटत, इतकं मजा वाटते ना स्वतःला वारकरी म्हणून घ्यायला. पण वारकऱ्याचे लक्षण काय ते घेतले का कळून? अरे तुका म्हणे लक्ष लक्षोनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. मग काय हे नियमानं काय करावं लागणार तुम्हाला? लक्ष कुठं लावावं लागणार आहे? आताच लावा लागणार आहे. तेव्हा ती समाधी आहे ना का? नाही तर लावला टिळा, घातल्या माळा, घेतली पताका आणि चालला ज्ञानोबा तुकाराम. याला वारकरी म्हणायचं का? अजिबात नाही. तुकाराम महाराज सांगतात तुका म्हणे लक्षम लक्षोनी अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. या न्यायाप्रमाणे तुला जर त्या समाधी अवस्थेपर्यंत पोचायचंय आणि मुक्ताबाई तुला सहज रूपाने ते पोचता आलं. आणि ज्ञानेश्वर महाराज शेवटच्या चरणात सांगतात देव I
म्हणून ज्ञानदेव महाराज त्या मुक्ताबाईला सांगतात काय, ज्ञानदेव म्हणे ऐक मुक्ताबाई, निवृत्तीचे पायी सर्व सुख. सुख केव्हा भेटत? सुख नावाची वस्तू काही अशी बाजारात भेटणारी आहे का? कशाला म्हणायचंय सुख? आपण या नासक्या कुचक्या संसारात सुख शोधतोय. सुख नाही कोठे आली या संसार, दुःख बांधवडी आहे या संसार, सुखाचा विचार नाही कोठे. आपण प्रत्येक कीर्तनकार, प्रत्येक भजनात, प्रत्येक प्रवचनात तुम्हाला जो परमार्थातला विषय असेल तो एक अभंग म्हटल्याशिवाय तुमची सुरुवातच होत नाही. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी, सर्व सुखाचे आगर घुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. मग ती सुख नावाची वस्तू कुठं आहे? देवाजवळ आहे. आणि देव कोणाजवळ आहे? हा प्रश्न आहे का मोठा? कोणाजवळ आहे देव? हा भाग्यवान आहे तुम्ही. आणि आपण कुठं पाहतोय? देव जर आपल्या जवळ आहे तर पाहतोय कुठं? आत का बाहेर? कुठे शोधिसी रामेश्वरान, कुठे शोधिसी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपासी. राहिला का नाही उपाशी? अरे त्या गाडगे महाराजांना विचारावं. मला असं आनंद होतो ना त्यांचं कधी कधी अभंग ऐकल्यावर, म्हटल्यानंतर. तू जर म्हणशील ना दगडाचा देव त्याला वडाराचं भेव, पाण्याचा देव त्याला वाऱ्याचं भेव, सोन्याचा देव त्याला चोराचं भेव. देव आशा न पावायचा नाही रे, देव बाजारचा भाजीपाला नाही. मातीचा देव म्हणलं तर त्याला पाण्याचं भेव, सोन्याचं म्हणलं तर त्याला चोराचं भेव, दगडाचं म्हणलं तर त्याला वडाराचं भेव. मग देव काय अशी वस्तू आहे का? अरे देव नावाची वस्तू म्हणजे ज्ञान आहे. काय तो एक अनुभव आहे का पायची वस्तू आहे? त्याचं वर्णन कबीर महाराज इतकं सुंदर करतात. अरे रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तू चिरधुराया. पण काय व्हावं लागत?
अरे मै गुलाम मै गुलाम मै गुलाम मै गुलाम मै